नमस्कार मित्रांनो, नामविश्व या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मोरपीस घरात ठेवल्याने ते फायदेशीर ठरू शकते असे काही जणांचे म्हणणे आहे. एक मोरपीस आपले भाग्य बदलू शकते अशी काहींची धारणा असते, पण त्यासाठी हे मोरपीस योग्य दिशेला ठेवणेही गरजेचे आहे. आपल्यापैकी अनेक जण शोभेसाठी म्हणून का होईना घरात मोरपीस ठेवतात. मोरपीस आकर्षक तर दिसतेच, पण ज्योतिषशास्त्रानुसार त्याचे काही फायदेही आहेत. घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते. तसेच घरात अचानक कोणतीही पीडा येत नाही. एखाद्या मंदिरातील राधाकृष्णाच्या मूर्तीच्या मुकुटात मोरपीस 40 दिवसांसाठी लावावे. त्या मूर्तीला तूप साखरेचा नैवेद्य दररोज दाखवावा आणि 41व्या दिवशी तेच मोरपीस घरी आणून घराच्या तिजोरीत ठेवावे. यामुळे घरात सुखसंपत्तीचा प्रभाव वाढतो अशी धारणा आहे. कालसर्प दोष दूर करण्यासाठीही अपार शक्ती मोरपिसात असल्याचे म्हटले जाते. ज्यांना कालसर्प योगाची बाधा झाली आहे त्यांनी सोमवारी रात्री आपल्या उशीत 7 मोरपीस टाकावीत. दररोज झोपताना याच उशीचा वापर करावा. तसेच आपल्या घराच्या पश्चिमेकडील भिंतीवर कमीत कमी 11 पिसे असणारा पंखा लावावा. मस्तीखोर मुलांना शांत करायचे असल्यास तुमच्या घरातील पंख्याला काही मोरपीस बांधा. पंखा फिरताना मोरपिसाद्वारे आलेली हवा तुमच्या मुलाला शांत करू शकेल. नवजात बालकाच्या डोक्याकडे नेहमी एक मोरपीस ठेवा. यामुळे बाळाला नजर लागण्यापासून त्याचे संरक्षण होऊ शकते. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने मोरपंख हे नकारात्मक ऊर्जेला घालून सकारात्मक ऊर्जा स्थापन करण्यास खूप मदत करते. म्हणून घरात मोरपंख असणे खूप शुभ समजले जाते. मोरपंखाचे काय काय फायदे आहेत ते आपण बघूया. हिंदू धर्मात मोरपंखाचा संबंध धनाशी देवी, लक्ष्मी देवी आणि विद्येची देवी सरस्वती यांच्याशी जोडला गेला असल्यामुळे मोरपंख हे घरातील तिजोरीत किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवावे. त्यामुळे घरात पैशाची चणचण भासणार नाही. विद्यार्थ्यांनी मोरपंख जर पुस्तकात किंवा स्टडी टेबलावर ठेवले तर एकाग्रता वाढून बुद्धीला चालना मिळते. माता सरस्वतीची कृपा तुमच्यावर सदैव राहते. घरात लिव्हिंग रूममध्ये आग्नेय दिशेला बासुरीसोबत मोरपंख ठेवल्याने घरात सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा सक्रिय होऊन शांतता आणि प्रसन्नता निर्माण होते. प्रवासाला जाताना आपली यात्रा सुखद आणि लाभप्रद होण्यासाठी एक मोरपंख जवळ असून द्यावे. बेडरूममध्ये 2 मोरपंख आग्नेय दिशेला ठेवल्याने नवरा बायकोत भांडण होत नाही आणि त्यांच्यात प्रेम वाढीस लागते. मोरपंखाला आपल्या देव्हाऱ्यात ठेवून त्याची रोज पूजा केल्याने आपल्या घराची प्रगती होत जाते. जर आपल्या घरात रोजच भांडणे, कटकटी, वादविवाद होत असतील, घरातल्या व्यक्तींची मनस्थिती ठीक नसेल, तर घरातले वातावरण आपोआपच दूषित होत जाते. नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढत जातो आणि घराची अधोगती व्हायला वेळ लागत नाही. आपल्या वास्तूमध्ये नक्कीच काही दोष असतील ज्यामुळे असे घडत असेल, पण आपल्याला आपल्या वास्तूतील दोष लक्षात येत नाही. अशा वेळेस आपण मोरपंखाचा खालील उपाय केला तर नक्कीच आपल्या वास्तूतील दोष दूर होऊन सकारात्मक ऊर्जा सक्रिय होईल आणि आपल्या घरातील भांडण, कटकटी संपुष्टात येऊन आपल्या घरी प्रसन्नता आणि शांती वाढण्यास लागेल आणि उत्तरोत्तर प्रगती होत जाईल. आपल्या घरात प्रत्येक रूममध्ये म्हणजे लिव्हिंग रूम, बेडरूम, किचन आणि देवघरात आग्नेय कोपऱ्यात मोरपंख जोडीत ठेवावे. 2 मोरपंख असावे आणि लिव्हिंग रूममध्ये पिसारा फुलवणाऱ्या मोराचे चित्र लावावे. नक्कीच आपल्याला याचा खूप मोठा फायदा होईल. आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.